मित्रांनो, सध्या जे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं त्याला तोंड फुटलं होतं, ते तोंड बंद करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जाते. ते युद्ध रोखण्यात आलेलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे असं म्हटलं जाते. मित्रांनो, सीज फायर केलेलं आहे. सीज फायर म्हणजे काय? पूर्णविराम नव्हे, स्वल्पविराम. त्याला स्थगिती दिलेली आहे. तिथे स्वल्पविराम दिलेला आहे म्हणजे पुढे अजून वाक्य पूर्ण व्हायचं आहे, हा त्याचा अर्थ होतो. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, सध्या जे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं त्याला तोंड फुटलं होतं, ते तोंड बंद करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जाते. ते युद्ध रोखण्यात आलेलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे असं म्हटलं जाते. मित्रांनो, सीज फायर केलेलं आहे. सीज फायर म्हणजे काय? पूर्णविराम नव्हे, स्वल्पविराम. त्याला स्थगिती दिलेली आहे. तिथे स्वल्पविराम दिलेला आहे म्हणजे पुढे अजून वाक्य पूर्ण व्हायचं आहे, हा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, हे गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता ही सीज फायरसाठी मध्यस्थी कोणी केली? तर अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्प यांनी. त्याच्या मागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय? आता प्रत्येक देश आपलं हित साधण्याचा प्रयत्न करणार, प्रत्येक देश. तसंच आता अमेरिकेने सुद्धा आपला हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती तशीच राहिली आणि पाकिस्तान कर्जबाजारी झालेलं आहे, बर्बाद झालेलं आहे, अशा स्थितीमध्ये जर ही युद्धजन्य परिस्थिती तशीच राहिली तर काय होईल? पाकिस्तानामध्ये एक अराजकता माजेल आणि हा अराजकतेचा फायदा चीन घेऊ शकतो आणि चीन पाकिस्तानामध्ये घुसखोरी करू शकतो. कारण पूर्ण जगाने जर त्याला नाकारलं तर कुठेतरी तो हात पसरणारच, पाकिस्तान. आणि ही जर संधी चीनला मिळाली आणि पाकिस्तान चीनकडे गेला आणि चीननी जर त्याला मदत केली, सहाय्य केलं, तर हे पुऱ्या जगाला त्याचा त्रास होईल किंवा अमेरिकेला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी ही सीज फायर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे युद्ध आता थांबेल का? हे थांबलं आहे का? ह्याला पूर्णविराम मिळालं आहे का? नाही मित्रांनो, युद्धाला तोंड फुटलेलं आहे आणि युद्ध त्याचा निर्णय लागेपर्यंत थांबणार नाही. त्याच्या मागची कारणं काय आहेत? तर एकतर ही जी खगोल स्थिती आहे, खगोलीय परिस्थिती आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे जे पाकिस्तान आणि भारताची जी कुंडली आहे ती जर अभ्यासली तर त्यानुसार हे युद्ध थांबणं, फुलस्टॉप होणं ही गोष्ट शक्य नाही आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, वर्तमान जी परिस्थिती बघितली तर भारताला मिळालेली संधी आहे अमेरिकेला पूर्ण नेस्तनाबूत करण्याची. तर ही संधी भारत सोडेल का? महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो? तर आताच नुकतंच जागतिक बँकेने पाकिस्तानला लोन दिलं आणि ते लोन त्यांना पास झालं. पण ते लोन पुरेसं होतं का त्यांना? तर नाही. जेवढी त्यांना आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा काही, म्हणजे म्हणतात ना तोंडाला पानं पुसणं, तसाच तो प्रकार केलेला आहे. म्हणजे तुला दिल्यासारखं केलेलं आहे. हे घे बाबा, घे, भीक घे. तुला भूक लागली आहे, तुला जेवायचं असेल तर 50 रुपये हवे आहेत, पण हे घे बाबा, 2 रुपये घे आणि तुझी भूक भागव. तर तो 2 रुपयात कशी काय भूक भागवेल? कसं काय त्याला पुरेल तो? आपण 5 रुपये पकडू. 5 रुपयात काय होईल? चल आपण 10 रुपये पकडू. आपण 10 रुपयात काय होईल? जास्तीत जास्त एक वडापाव मिळेल. तर भूक शमेल का? नाही. किती जणांची भूक शमेल? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तोंडाला पानं पुसलेली आहे जागतिक बँकेने. आता
इथे प्रश्न जो उपस्थित होतो आहे ना, तो काय आहे, तर ही भारताला मिळालेली संधी आहे. दुसरी, पाकिस्तानामध्ये जे गृहयुद्ध सुरू आहे, बलोच, सिंध प्रांत, बलोचिस्तान यांनी जी उठाव केलेला आहे, तर त्यांना ही आयती संधी मिळालेली आहे. तर ही संधी ते घालवून बसतील का? ह्या संधीचा ते फायदा उचलणार नाहीत का? तरी संधीचा फायदा ते 100% उचलणार. मग ही जी परिस्थिती आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाकिस्तानाने सीज फायरसाठी स्वागत केलेलं आहे. कारण पाकिस्तानला माहिती आहे, जर हे युद्ध असंच सुरू झालं तर आपण बेचिराख होऊ, आपली वाताहत होईल, आपण नामशेष होऊ. हे पाकिस्तानाला माहिती आहे. आणि पाकिस्तानानेच हीच मागणी अमेरिकेकडे केली होती की तुम्ही सीजफायर घडवून आणा. आणि अमेरिकेने सुद्धा ह्या संधीचा फायदा घेतला. कारण त्यालासुद्धा चीनला शमवायचं आहे, चीनला रोखायचं आहे. पण आता जर पाकिस्तानाला सरळ मदत केली तर भारत आपल्या विरोधात जाईल. आणि ही गोष्ट अमेरिकेला आता परवडण्यासारखी नाही आहे. मग इनडायरेक्टली काहीतरी त्याच्यात मार्ग काढायचा, हा मार्ग त्याने तो काढलेला आहे. आता सीज फायर केल्यानंतर भारताने त्याच्यात आपल्या अटी ठेवलेल्या आहेत. जर उद्या सकाळी एकतरी अतिरेकी वारदात झाली, एकतरी अतिरेकीने अटक केला, अतिरेक्याने आपली कारवाई केली, तर ह्या पुढे जे युद्ध होईल ते फक्त अतिरेक्यांसाठी होणार नाही, तर ते पाकिस्तानाच्या विरोधात युद्ध होईल, अशी जाहीर भूमिका भारताने मांडलेली आहे, नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे. आता आम्ही सीजफायर करतो आहे, आम्ही 2 दिवस थांबतो आहे, पण ह्यानंतर एखादी जरी घटना, एखादी तरी वारदात, एखादी तरी गोष्ट जर घडली अतिरेक्यांकडून किंवा पाकिस्तानकडून, तर आम्ही पाकिस्तानाच्या विरोधात आम्ही युद्ध करू. मग त्यावेळी आम्ही कुठल्याही जगाला काय सांगायला जाणार नाही ना, पाकिस्तानला आम्ही कळवणार, डायरेक्ट आम्ही पाकिस्तानावरती हल्ला करणार. आता इथे मित्रांनो काय आहे, हे जर युद्ध थांबलं तर पाकिस्तानाचं भलं आहे, पाकिस्तानाचं भलं आहे. कारण पाकिस्तानाची आर्थिक अवस्था ही दयनीय आहे. जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस त्या युद्धभूमीत उभा राहू शकतो पाकिस्तान. तेवढंच त्याच्याकडे युद्धसामुग्री आहे, तेवढंच त्याच्याकडे अर्थ आहे, अर्थसहाय्य आहे, त्याच्याकडे आर्थिक त्याची मजबूती आहे, आर्थिक त्याच्याकडे पाठबळ आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान युद्धाला सामोरं जाईल का? नाही. पाकिस्तानमधील नेते म्हणा किंवा तिथले सैनिकांचे लीडर म्हणा, ते मोठ्या मोठ्या गमछा मारत असतील, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, ह्याव करून त्याव करू. हे फक्त बोलाची गाडी आणि बोलाचा भात आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळी भारताने एक स्ट्राईक केलं, मिसाईल सोडले, त्या मिसाईलनंतर त्यांनी जे काय अतिरेक्यांचे लॉन्चपॅड होते ते उद्ध्वस्त केले, त्यांची रसद बंद केली. त्या 9 ठिकाणी भारताने जे अटॅक केलं मिसाईलनी, त्यामुळे कंबरड आधी पाकिस्तानचा मोडलेलं आहे. त्यामुळे अतिरेक्यांचा कंबरडा मोडलेला आहे. अशा स्थितीमध्ये पाकिस्तान कशा प्रकारे युद्ध करू शकतो? आहे का त्याच्याकडे कुवत, क्षमता? नाही मित्रांनो. ही सगळे गिदड धमकी आहे, गिदडभक्की असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. पण मी म्हणतो आहे की युद्ध थांबलेलं नाही, हे युद्ध होणार आणि याचा निर्णय लागणार. जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ही युद्ध होणार. आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानाला जर युद्ध नको आहे, मग हे युद्ध कसं होणार? मित्रांनो, जरी पाकिस्तानाला युद्ध नको असलं तरी तेथील जे उठाव करणारे आहेत त्यांना युद्ध हवं आहे. ते म्हणजे बलोचिस्तान असो, सिंध प्रांत असो, तेथील जे उपद्रवी आहेत पाकिस्तानाला जे संपवू इच्छितात
आणि आपलं साम्राज्य उभं करू इच्छितात असे जे आहेत तिथले ते थांबणार नाहीत. आणि भारताने एक घोषणा काय केली आहे, एक जरी अटॅक झाला भारताविरोधात तर आम्ही कोणालाही विचारणार नाही, कोणाची अनुमती घेणार नाही, कोणाला काही सांगणार नाही, डायरेक्ट पाकिस्तानवरती अटॅक करू. मग भले पाकिस्तानाच्या सैनिकांनी किंवा पाकिस्तानाच्या सरकारने ही गोष्ट केली नाही, ही घटना केली नाही, पण तिथले जे अतिरेकी आहेत किंवा पाकिस्तानचे विरोधक आहेत ते काहीतरी कुभांड रचणार आणि असं काय एखादी कृती करणार की जेणेकरून पाकिस्तानाकडून तो हल्ला झालेला आहे अशी गोष्ट जगासमोर प्रस्तुत होईल, निर्माण होईल. आणि ही गोष्ट भारतच घडवून आणेल. ही भारताची रणनीती असेल. कारण आता बलोचांच्या मागे, सिंधींच्या मागे आज भारत सरकार, भारत आर्मी उभी आहे आणि ह्या मिळालेल्या संधीचा ते नक्कीच फायदा उचलणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे युद्ध स्थगिती म्हणजे बंद झालं आहे का? आपले विचार काय आहेत? नक्की काय घडते आहे? पाकिस्तान घाबरलं आहे का? अमेरिकेने ही मध्यस्थी का केली? आपलं काय मत आहे? नरेंद्र मोदीजी शांत बसले आहेत काय? आपलं काय मत आहे? मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अहमदाबादमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन करताना, म्हणजे रिनोव्हेशन केल्यानंतर त्याचं उद्घाटन करताना नरेंद्र मोदीजींनी जनतेला सामोरे गेलेत, भाषण केलं, त्यांनी संबोधन केलं. त्या संबोधनामध्ये त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की जोपर्यंत आम्ही निर्णायक ॲक्शन घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अगदी तो अतिरेकी 7व्या पातळ्यात जाऊन बसला असेल तर त्याला आम्ही शोधून काढून त्याचा अंत करू. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याने आठवण काय करून दिली गुजरातच्या जनतेला की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आतंक्यांनी जो हल्ला केला होता त्या हल्ल्याची गोष्ट तुमच्या लक्षात आहे का? निष्पाप तेथील जनतेची हत्या केली गेली होती, जनतेला मारलं गेलं होतं, जनतेचा खून केला गेला होता. ही गोष्ट त्यांनी आठवून दिली. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. नरेंद्र मोदीजी ज्यावेळी काही वक्तव्य करतात, संबोधन करतात, आपले विचार मांडतात, त्याच्यामागे काहीतरी अर्थ असतो, त्याच्यामागे काहीतरी तथ्य असतं. ते फक्त भारतातील जनतेलाच ऐकवत नसतात, तर पूर्ण जगाला ते ऐकवत असतात. जगाला ते निदर्शनात आणून देत असतात. अमुक घटना घडलेली आहे आणि एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर, अतिरेकी कारवाई झाल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल, म्हणजे जगाला सांगतायत ती, तुम्ही जर म्हणत असाल तर भारतीयांनी शांती ठेवावी, भारताने गप्प बसावं आणि अतिरेकी कारवाया होऊ द्याव्या, तर तसं घडणार नाही. आता जेवढं शांत बसायचं होतं तेवढं आम्ही शांत बसलेलो आहे. जेवढी आम्ही नरमाईची भूमिका घ्यायची होती तेवढी आम्ही नरमाईची भूमिका घेतलेली आहे. यापुढे जे मूळ वृक्ष आहे, या अतिरेक्यांना खतपाणी घालणारं, त्या अतिरेक्यांची नर्सरी उभं करणारं, त्या वृक्षाच्या मुळावर आता घाव घालणं गरजेचं आहे. त्यामुळेच भारताने सीजफायर केली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानाला एक काय दिलं आहे, संदेश पोचवला आहे किंवा निष्कून सांगितलेलं आहे की आता एक तरी घटना घडली तर आम्ही जगाला विचारणार नाही, तुम्हालाही सांगणार नाही, कोणालाही विचारणार नाही, डायरेक्ट अटॅक करू, डायरेक्ट आक्रमण करू. मित्रांनो, लक्षात आलं का? नरेंद्र मोदीजींनी घेतलेले निर्णय काय आहेत? तर हे सीजफायर झालं आहे, म्हणजे पूर्णविराम नाही आहे, ते स्वल्पविराम आहे. पूर्णविराम कधी लागणार? ज्यावेळी पाकिस्तानाची पूर्ण कंबरड मोडेल, पाकिस्तान पूर्णपणे बर्बाद होईल, पाकिस्तान नामशेष होईल. म्हणजे हे विषारी वृक्ष जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती थांबणार नाही, हे युद्ध थांबणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.